महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात एका गुरुकुलात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। ही घटना इतकी भयावह आहे की ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल। वारकरी गुरुकुलातील प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम या दोघांनाही या निष्पाप मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। माहितीनुसार ही मुलगी चालवण्यात येणाऱ्या गुरुकुलात यंदाच जून महिन्यात दाखल झाली होती, पण फक्त एका आठवड्यानंतरच तिच्यावर अत्याचार सुरू झाला। सुरुवातीला तिला धमक्या देऊन गप्प बसवण्यात आलं होतं, पण शेवटी धैर्य एकवटून तिने वडिलांना आपलं दुःख सांगितलं। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला। मुलीच्या तक्रारीनुसार आरोपी वारंवार तिच्या खोलीत येत, तिला मारहाण करत आणि शारीरिक छळ करत होते। मी एकटी असताना तो आत यायचा, मला चापट मारायचा आणि माझ्या छातीला हात लावायचा, असं मुलीने पोलिसांसमोर सांगितलंय। इतकंच नव्हे तर शिक्षक कदम यांनी तिला धमकावले, जर तू ही गोष्ट सांगितली तर महाराजांचे मोठे संबंध आहेत, तुझ्या वडिलांना गुन्ह्यात अडकवू आणि तुला व तुझ्या भावाला देखील ठार मारून टाकू। संपूर्ण गावात आणि वारकरी संप्रदायात प्रचंड संतापाची लाट उसळलीय। पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली असून बालकल्याण समितीनेही चौकशी सुरू केली आहे। या प्रकाराने पुन्हा एकदा प्रश्न उभा केलाय, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची आणि अशा गुरुकुलांवर पुन्हा विश्वास ठेवायचा तरी कसा? प्रशासनाकडून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, पण समाज म्हणून आपणही आज इंट्रोस्पेक्शन करणे गरजेचे आहे। शिक्षणाच्या नावाखाली अशी अन्यायकारक छाया आपल्याकडे किती काळ राहणार? यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। यासोबतच अशा नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला।